नमस्कार मित्रांनो, फिल्म टॉक मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत बाबू या सिनेमाच्या टीजर बद्दल। या सिनेमाचा टीजर 2 वर्षापूर्वी पण आला होता, तेव्हा पण आपण यावरती व्हिडिओ बनवला होता। तो जर व्हिडिओ तुम्ही नसेल बघितला, आपल्या या चॅनलवरती व्हिडिओच्या सेक्शन मध्ये जाऊन नक्की तो व्हिडिओ बघा, तो पण तुम्हाला बघायला मिळेल। आज पण या सिनेमाच्या नवीन टीजर बद्दल बोलणार आहोत। सिनेमाच्या मुख्य भूमिकेत तुम्हाला बघायला मिळेल अंकित मोहन। अंकित मोहनला तुम्ही हिस्टॉरिकल सिनेमामधून आतापर्यंत बघत आला आहात। त्याचा मुख्य भूमिका असलेला सिनेमा आहे फर्जंद। अंकित मोहन सोबत सिनेमामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे नेहा महाजन, रुचिरा जाधव, स्मिता तांबे आणि संजय खापरे जण आपल्याला सिनेमाच्या मुख्य भूमिकेत बघायला मिळणार आहेत। हे ट्रेलर वरून तरी प्रथमतः आपल्याला दिसतंय। सिनेमाची स्टोरी काय आहे हे आपल्याला थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करूया। एक वाळू माफिया आहे, जो किंग आहे वाळू माफिया क्षेत्रातला, म्हणजे त्या एरियाचा, ते म्हणजे संजय खापरे सर। ते जे बोलतात त्याच गोष्टी त्या एरियामध्ये होतात, पण तिथेच एक नवीन वाळू माफिया तयार होतोय, म्हणजे त्यांना टक्कर देण्यासाठी तोच म्हणजे बाबू नाही, बाबू शेठ बोलायचं, तोच म्हणजे अंकित मोहन। तर या दोघांचा संघर्ष जो आहे तो आपल्याला सिनेमामध्ये बघायला मिळणार आहे, हे ट्रेलर वरून तरी दिसतंय। सिनेमामध्ये 2 हिरोईन आहे, म्हणजे हिरोचा आधीचा फ्लॅशबॅक पण असेल आणि नंतर येणारा काळ पण असेल। आता एंटरटेनमेंट म्हणून ज्या ज्या गोष्टी सिनेमामध्ये असायला हव्यात त्या सगळ्या या सिनेमामध्ये तुम्हाला बघायला मिळतील, कारण ट्रेलर इतका जबरदस्त आहे की आपल्याला तिथून दिसतं की ऍक्शन किती जबरदस्त आहे, असणारा ड्रामा जो काय असेल तो पण खूप भारी असेल। आणि जसा भारदस्त विलन आहे तसंच भारदस्त हिरो पण आपल्याला मराठी इंडस्ट्रीमध्ये भेटलेला आहे, आणि सोबतच तो जो मुखवट्यामधला विलन आहे तो पण कोण आहे हा पण एक सस्पेन्स त्या ट्रेलर मध्ये आपल्याला बघायला मिळतोय। एंटरटेनमेंट म्हणून ज्या ज्या गोष्टी आपल्याला सिनेमामध्ये बघायला आवडतात त्या या सिनेमामध्ये आहेतच, पण त्याच सोबत आगरी कोळी भाषेचा एक तडका देखील आपल्याला या सिनेमामध्ये बघायला मिळणार आहे। या सिनेमाची स्टोरी जवळपास 1990 किंवा त्याच्या 2-3 वर्ष आधीची असेल, कारण जे बाबू शेठचा जो कॉस्ट्यूम आहे, म्हणजे तो ड्रेस घालतोय, त्यावरनं तरी आपल्याला समजतंय की सिनेमाची स्टोरी कोणत्या काळावरची आहे। हा सिनेमा त्या मराठी ऑडियन्सला नक्कीच आवडेल की जे म्हणतात की आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये बॉलिवूड साऊथ सारखे सिनेमे बनतच नाही, तसे जे सिनेमे ते आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये पण बनवा। या मराठी ऑडियन्सला नक्कीच हा सिनेमा आवडेल याची मी तुम्हाला खात्री देतो। पण मराठी इंडस्ट्रीमध्ये ऍक्शन सिनेमा म्हणले तर ते जवळपास चालत नाही, कारण मराठी ऑडियन्सला नाही का रिअलिस्टिक सिनेमा बघायला खूप जास्त आवडतं। हे मी आतापर्यंत जे मराठी सिनेमे झाले ऍक्शन सिनेमे त्यावरनं सांगतोय बरं का, तर खरं काय ते मला अजून पण माहिती नाहीये, कारण कसे पण सिनेमे बनवा मराठी ऑडियन्स जवळपास थिएटरमध्ये जाऊन ते बघतच नाहीये। ऍक्शन सिनेमे म्हटलं तर ते फक्त रितेश देशमुख सरांचे चाललेले आहेत, जे आतापर्यंत आपण बघतोय, आणि वेळ नंतर बाबू हा सिनेमा चालेल का नाही हे पण बघण्यासारखं राहील। आता हा झाला ट्रेलरचा विषय, जो पण आतापर्यंत आपण बोललो तो झाला होता ट्रेलरचा विषय। पण इथून पुढे विषय कुठे अडतो मराठी इंडस्ट्रीचा, तो म्हणजे प्रमोशन। आता इतका जबरदस्त सिनेमा आहे, ट्रेलर बघता तुम्हाला समजत पण असेल की सिनेमा खूप जबरदस्त आहे। त्याचे जे रिएक्शन आहेत किंवा कमेंटमेंट सेक्शन मध्ये तुम्ही पण ट्रेलरचं बघू शकता की किती लोक त्याला चांगलं म्हणतायत। पण विषय कुठे अडतो की मराठी इंडस्ट्रीचा, तो म्हणजे प्रमोशन। सिनेमाचं प्रमोशन होत नाही जसं व्हायला पाहिजे। तर काही लोक भरपूर म्हणतात की या सिनेमाचं प्रमोशन तुम्ही चांगल्या प्रकारे करा, की प्रत्येक मराठी माणसाला हा सिनेमा कळला पाहिजे, की त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे। ऑगस्ट महिन्याचं 2 तारखेला तर हे सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे। पण आता ती जी सिनेमाची टीम आहे ती त्यांच्या पद्धतीने नक्कीच त्यांचं काम जे आहे प्रमोशनचं ते करणार। पण तुम्ही जर खरंच मराठी इंडस्ट्रीचे जर खरंच फॅन असाल, म्हणजे आधीपासून तुम्ही मराठी इंडस्ट्रीचे जे सिनेमे आलेत ते सगळे आतापर्यंत बघत असाल, तुम्हाला मी एक सांगण्याचा प्रयत्न करतो की तुम्ही पण त्याचं प्रमोशन करू शकता। तुमचे जे इंस्टाग्राम आहे, सोशल मीडियाचे जे अकाउंट आहे, इंस्टाग्राम, फेसबुक, जे पण व्हॉट्सअप वगैरे, तुम्ही एक दिवस 2 तारखेच्या आधी एक दिवस त्याची स्टोरी ठेवायची किंवा स्टेटस ठेवायचं, जर तुमची इच्छा असेल तर, एक प्रमोशन म्हणून की बाबा सिनेमा चांगला आहे म्हणून आपण याचं प्रमोशन करूया। म्हणजे तुम्हाला काही पैसा मिळणार नाही त्यातून, मला पण पैसा मिळणार नाही, पण कट्टर एक मराठी सिनेमाचा ऑडियन्स म्हणून आपण जर फॅन म्हणून जर आपण आपल्याकडे बघत असलं तर त्यांनीच प्रमोशन करावं असं काही नाही। तुम्ही स्वतः पण एक छोटंसं त्यांना हेल्प म्हणून, तुम्ही रोज रोज नका ठेवू, एकच दिवस ठेवा, पण 2 तारखेच्या आधी ठेवा, आणि जर ती पण तुमची इच्छा असेल तरच ठेवा। नाहीतर सिनेमाचे जे कलाकार आहे, दिग्दर्शक आहे, ते त्यांच्या पद्धतीनं त्यांचं काम करतीलच। आणि सिनेमाचा टीजर जो आहे तो मला खरंच आवडला, आणि असे सिनेमा अजून पण यावेत अशी एक छोटीशी इच्छा आहे। चला तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। धन्यवाद।